स्टेजवरची जरा बाकीची गर्दी कमी करा ना. आदरणीय श्रीराम सेनेचे प्रमुख कडवट हिंदुत्ववादी असलेले आदरणीय अशोक पालवे महाराज, उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र, आमचे पत्रकार मित्र, आज आपल्या मढी गावामध्ये हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी आवर्जून आपल्या इथे उपस्थित आहे. सर्वप्रथम मी आपल्या मढी गावाचे सरपंच मरकड आणि त्यांच्या सर्वच ग्रामपंचायतच्या आणि मढी गावातल्या सर्वच आमच्या ग्रामस्थांचं तुमच्या मनापासून मी अभिनंदन करेन की जेव्हा जेव्हा आमच्या हिंदू राष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा तिथे आमच्या मढी गावाचा उल्लेख हा सुवर्ण अक्षरामध्ये असेल, हे मी आवर्जून तुम्हाला इथे सांगतो. कारण का तुम्ही जे काय पाऊल उचललंय ते तुम्हाला तुमच्या गावापुरतं वाटलं असलं तरी आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करणारं एक महत्वाचं पाऊल आहे. तुम्ही जी घेतलेली भूमिका, तुम्ही जो घेतलेला निर्णय आणि ह्या जिहादांना जी काय तुम्ही त्यांची लायकी दाखवली आहे त्यासाठी खरंच मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो. अभिनंदन. कोणतरी पुढे आले नाहीतर बोंबलून माझ्या आणि सागर विकासचा घसा खराब होत होता, कोण पुढे यायला तयार नाही, कोण असे ठराव घालायला तयार नाही. पण कुठल्या तरी महाराष्ट्रातल्या कडवट विचाराचे एक गावातले आमचे सर्व हिंदू राष्ट्रातले नागरिक जागले आणि असा एक ठराव तुम्ही सगळ्या जणांनी केलाय जो आपल्याला देशाला, आपल्या महाराष्ट्राला दिशा देणार आहे, तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगितलं. म्हणून हा तुमचा काय गावापुरता नाही. मी जे काय सगळं आदिवासीचं कामकाज बाजूला ठेवून तुम्हाला फक्त तुमचं अभिनंदन आणि पाठीवर थाप मारण्यासाठी आलेला. आणि थोडं प्रशासनाला सांगतोय, सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे, हे जरा फलक तुमच्या बीडीओच्या कार्यालयाच्या बाहेर लिहून ठेवा. दिवस रात्र जरा बघून घ्या तिकडे. याचं कारण असं आहे की हा जो ठराव आपण जो केला त्याच्यामुळे जो संदेश जो गेलाय ना, हा आता प्रत्येक गावाने आणि प्रत्येक धर्मस्थळांनी अशा पद्धतीतून प्रेरणा घेऊन आता महाराष्ट्राची वाटचाल आपल्याला करायची. आम्हाला अपेक्षित हे आहे, हिंदू राष्ट्राचा जे काय आम्ही वाटचाल इथे करतोय तिथे अशाच प्रत्येकाने या जिहादांच्या विरोधात भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. काय मस्ती हो यांची, काय मस्ती. आमचे संग्रामजी बोलले बरोबर आहे. यांच्या ईद आणि मोहरमच्या मिरवणुका निघून दे. आताच काहीतरी त्यांचं काय चांद बाहेर आलाय. तर कुठला चांद, कोणाचा चांद, काय खालती उतरल्यावर चांद दिसतोय त्यालाच माहिती. मग तुमच्या पवित्र महिन्यामध्ये तुमच्या धर्माच्या विरोधात, तुमच्या मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात, तुमच्या इस्लामच्या विरोधात आम्ही अगर भूमिका घेतली तर तुम्हाला आवडेल का? हा साधा प्रश्न आम्ही त्याला विचारायचा आहे. जो न्याय तुम्हाला लागतो तोच न्याय हिंदू धर्माला लागला पाहिजे. कारण का तुम्हाला तुमच्या इस्लामबद्दल बोललं तर लगेच तुम्ही मारण्यासाठी बाहेर येता. जे तुमच्या इस्लाममध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल लिहिलेलं आहे ते अगर आमच्या रामगिरी महाराजांनी अगर त्याचा काही उल्लेख केला, ते तुमच्याच इस्लाममध्ये लिहिलं, वेगळं काही लिहिलेलं नाही. मग लगेच तुम्हाला मिरच्या लागतात.
मग मारण्याच्या धमक्या काय देतात, मग घरात घुसून मारण्याचे कार्यक्रम काय करतात. मग आता आमच्या ह्या पवित्र यात्रेमध्ये तुम्ही अगर इथे मटणाची दुकानं लावत असाल, या जागेला अपवित्र करत असाल, 8-8, 9-9 दिवस झाले आंघोळ करत नसाल, तर मग आता तुमची पण ईद येईल ना. मग आजच्यापासून आंघोळ करायची नाही, मग जाऊन बसा का त्यांच्या घरात. वास कसा असतो आम्ही दाखवतो, मग चालेल का. अरे जो नियम तुम्हाला लागतो तो आम्हाला लागला पाहिजे. मग का निर्णय घेतला आमच्या मरकडनी, का सरपंचांनी निर्णय घेतला, काय गावाच्या लोकांनी निर्णय घेतला. अहो सरपंच आहेत, गावाने निवडून दिलाय, गावामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता राखली पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. पण शेवटी त्यांना हा निर्णय घ्यायला लागला. तुम्ही इथे येऊन अगर आपली मस्ती दाखवत असाल, इथे येऊन आपली ताकद दाखवत असाल, आणि तुम्हाला तुमची दुकानं थाटून अगर आमच्या धर्मालाच अगर तुम्हाला आव्हान द्यायचं असेल, तर आज हा जो मरकड निर्णय जो घेतलाय तो उद्या पूर्ण महाराष्ट्र घेईल. तुम्ही लोक काही करू शकत नाही, हे मी तरफाना सांगून जातो. काही करू शकत नाही, काही करणं काही नाही होणार. आम्हाला माहिती नाही यांची लायकी काय, काय ह्याची काय लायकी काय आहे तुमची. यांची काय लायकी काय ताकद हे आपल्याला माहिती आहे ना. काय करणार आज राज्यामध्ये, जसं महाराजांनी सांगितलंय, महाराष्ट्रामध्ये हे हिंदुत्वादी सरकारलंय. आम्ही जे आमदार मंत्री झालोय ना, ते फक्त या हिंदू समाजामुळेच आहे. आम्ही छान पद्धतीने सांगतो. आमच्या कारभारावर, आमच्या सरकारवर, आमच्या त्या मंत्रालयाच्या खुर्चीवर सर्वात पहिलं हिंदू समाजाचा अधिकार आहे, हे आम्ही ठाम पद्धतीने सांगतोय. म्हणून आम्ही असताना या हिंदू समाजाकडे कोण वाकड्या नजरेने पाहत असेल, कोण तुमच्या अगर वाकड्यात जात असेल, तर तो काय जास्त वेळ खुर्चीवर राहणार नाही. एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने घेऊन जातो. पण काही संघर्ष करण्याची गरज नाही. काही संघर्ष करण्याची गरज, दिवस गेले ते मोर्चे विरचे जाऊन द्या, आता बस झाला. आता आपलं सरकार आहे, देवाभाऊंचं सरकार आहे. आम्ही बसतोय सरकारच्या मध्ये. आम्हालाही बघायचंय कुठला अधिकारी वाकड्यात जातो, आम्हालाही बघायचंय कसा दिसतो तो नेमका. जे नियमात असेल ते सगळ्यांनी नियम पाळले पाहिजे. सरपंचांना पण सांगेल, ठराव आता एकदा रद्द केलाय ना. आपण छत्रपती शिवरायांकडून काय शिकतो, युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती. म्हणून सरपंचांना सांगतो, चुकीच्या जागी शक्ती लावू नका, युक्तीच्या जागी युक्ती वापरा. ठराव तुम्हाला नक्की मिळणार, हा शब्द तुम्हाला इथे देऊन जातोय. मिळणार, कोण थांबू शकणार नाही, कोण थांबू शकणार नाही. शक्यच आहे. कोणाला ताकद आहे. बसलोय ना आम्ही, फोन येतील ना आडवे तिडवे, मग कोणाला ताकद आहे. फक्त जे काही नियमात बसतायत त्या गोष्टी करा. जास्तीत जास्त लोकांनी ह्या गावातल्या, मणी गावातल्या, मी सगळ्या ग्रामस्थांना मी सांगून जातोय, आवाहन करून जातोय, प्रत्येकाने त्या ठरावावर सही झालीच पाहिजे अशी भूमिका आणि शपथ घेऊन पहिले इथून निघा. नाही तर उगाच दांडे बोलत राहायचं आणि ठरावाचा कागद जेव्हा समोर येईल तेव्हा सही अगर करायची नसेल तर या दांड्या बिंड्याचा काही उपयोग होणार नाही. एकटाच बोलला वाटून काय. म्हणून ठरावाच्या बाजूने मला 99% 1% नालायक निघणार. म्हणून तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगून गेलेत ना, मुसलमानांपेक्षा
हिंदूंना हिंदूंची धोका आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर लिहून गेलेलं आहे. मग तो 1% नालायक आपले निघणार ते सोडून द्या. 99% मळी गावामधून त्या थरावर मला सह्या पाहिजेत, मिळणार की नाही मला हात वरती करून सांगा. प्रत्येकाचे सह्या पाहिजेत मला. सरपंचांनी सह्या घेतल्यानंतर माझ्याकडे कागदपत्र पाठवायचे. मी मग बघतो तो व्हिडिओ कसा नाही तुम्हाला ठराव दे. आम्ही बसतोय सरकारमध्ये काय संन्यास बिगर हे सगळे दिवस गेले. आपल्याला हा ठराव करून घ्यायचा आहे. कारण ह्या जिहाद्यांची जी काय मस्ती आहे ना ती आता या सरकारच्या काळात चालणार नाही. बघा तुम्ही आजूबाजूला नाशिकमध्ये अतिक्रमण निघतंय. आजोबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे हे लोकांनी ढोंगण पसरून ठेवलाय ना सगळ्या अतिक्रमण आमचं सरकार काढताय. सगळं अतिक्रमण काढतंय. लाडी करणारे आता कोण सरकारमध्ये नाही. यांची नाही, यांचे आब्बा डब्बा जब्बा गेले आता घरी. आता नाही ते लाडवड्यांची बोलतात. आणि कशाला लाड सहन करायचे. आमचे तुम्ही होणार आहेत. अहो भूमिका तुम्ही समजून घ्या. अहो ज्यांच्या इस्लाममध्ये मूर्ती पूजनला अगर विरोध करत असतील, मूर्ती पूजनला अगर मान्यता नसेल इस्लाममध्ये तर मग त्या लोकांना आपल्या कापणी जत्रेमध्ये ठेवायचं का, दुकानात द्यायचं का असा तो प्रश्न आहे. आपली पवित्र जत्रा आहे. अहो ज्यांच्या धर्मामध्ये अगर तुम्हाला मूर्ती पूजन लिहिली नसेल, मूर्ती पूजन लिहिलं नसेल, मूर्तीला पूजन करणं म्हणजे हराम त्यांच्या धर्मामध्ये लिहिलं असेल तर अशा लोकांना आम्ही दुकानं का लावायला द्यायची तिथे. घाण करायला नाही देणार आम्ही. सप्प आहे. तुम्ही आमचा धर्मच मानत नसाल, आमच्या देवी देवतालाच मानत नसाल, तुम्हाला फक्त तिथे येऊन तुम्हाला तिथे जिहाद करायचा असेल तर तुम्हाला हिंमत आम्ही करायला देणार नाही. ही खुले आवाज तुम्हाला मी इथे जाऊन कोणा देऊन जातोय. नाही हिंमत करून देणार तुम्हाला. आम्ही उभे आहोत. मरकाड आणि सगळ्या ह्या ज्या ज्या ग्रामस्थांनी ज्या ज्या ग्रामपंचायतीने ठराव अशा पद्धतीने दिले त्यांनी पुढचं पाऊल टाकावं. ठराव सगळे मान्यता मिळवून देण्याची जबाबदारी आमची सरकारची असेल हा शब्द तुम्हाला मी जाऊन जातो. सुरू होऊन दे इथून प्रथा. दाखवून देऊ आपल्या हिंदूंची ताकद. दाखवून देऊ हिंदू म्हणजे काय ताकद असते. दाखवून देऊ सगळ्या लोकांना. अशी मस्ती आपल्या इथे सहन करायची नाही. बरोबर बोलले संग्रामजी. मस्ती त्यांच्या सणासुदीमध्ये कोण करण्याची आपण हिंमत पण करत नाही. त्यांचे कधी उरुसची जत्रा निघते, त्यांचे हे कधी ईदच्या काही हे जे कार्यक्रम भरतात. एक तरी हिंदूला स्टॉलच्या टपरी तरी लावायला देतात का. लगेच चारी बाजूने सगळे अब्दुल बिब्दुल जमा होणार आणि त्याला हाकलो ना तिथून. आणि मग ह्यांचे लाड आम्ही सहन करायचे काय त्यांचे. त्यांचा काय बापाचा पाकिस्तान आहे का हा आमचा हिंदू राष्ट्र. नाटकं सहन करायची नाही. आम्हालाही बघायचंय कशी हिंमत दाखवतात, कुठून कुठून बाहेर निघतात. आम्हालाही जरा चेहरे बघायचे. आणि म्हणून पण हा संदेश देण्यासाठी या निमित्ताने मी इथे आलेला. उल्लेख केला आमच्या सागरने. छावा चित्रपट सरपंच साहेब तो खान लोकांचा सुलतान आपण बघण्यापेक्षा ना आमचा कौशलचा छावा बघा आणि ताट मानाने जगा. नाही उगाच आमचे फिरतात कधी कधी 4 बटन उघडून सुलतान बघायला जातात. उगाच काय फायद्याचं ना ते सुलतान. छावा चित्रपट बघा. आपल्या राजाने 40 दिवस अहो साधं एक नख आज तुटलं ना आईची आठवण एवढे येते का शेंबूर पुसत पुरा दिवस निघतो. पण 40 दिवस त्यांची नखा काढली, डोळे काढले, त्यांना एवढा यातना दिला. काय तो काटा औरंग्या काय वचा मागत होता त्यांच्याकडून की तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला, बघा तुमचं कसं आयुष्य मी बदलून टाकतो. पण आमचा राजा नाही झुकला त्यांच्यासमोर. आमच्या राजाने सांगितलं धर्म बदलला नाही, त्यापेक्षा कितीही तुला यातना द्यायची असेल तर दे. हा कडवटपणा तुमच्यामध्ये असलाच पाहिजे. ज्या दिवशी आमच्या हिंदू समाजामध्ये अशा पद्धतीचा कडवटपणा तयार होईल ना
एक इंच जागा या वक्फकडे ते लोक घेऊ शकणार नाही, असा दरारा हिंदू समाजाचा मग तयार होईल, असा दरारा तयार होईल. कशाला घ्यायची हिंमत करतात? अहो मी तुम्हाला सांगून जातो, ह्या वक्फला काही मान्यता नाही. अहो इस्लाम देशांमध्ये हा वक्फ सारखा कायदा नाहीये, फक्त आपल्या हिंदुस्थानामध्ये हा कायदा या नालायकाने आणलेला आहे. आणि एकच उद्दिष्ट आहे, आपल्या जमिनी घ्यायच्या आणि 2047ला हा आपला देश इस्लाम राष्ट्र करून टाकायचा. हा ह्यांचे मनसुबे या वक्फच्या नावाने आहेत. कशाला सहन करायचं? बोर्ड लावतायत ना, जिथे जिथे बोर्ड लावायला अधिकारी पाठवत असतील, काढा तो बोर्ड आणि डोका राबताना बसलोय ना मी इथे, काय चिंता करता? सरकार आपलं आहे ना. देशामध्ये बघा, आपले आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणतायत ना वक्फचा नवीन कायदा, त्याच्यामध्ये बदल आणतायत. हातभर फाटली आहे सगळ्या दाढीवाल्यांची, हातभर फाटली है. क्या हमारा क्या होगा? हमारा 100 बच्चे का क्या होगा? हमारा 40 बीबी का क्या होगा? जिनका नाम भी हम पहचानते नहीं. मेरा बेटा मेरा ही नाम पहचानता है, दूसरे को अब्बा बुलाता. ऐसी यांची नाटक. आणि हे सारे आम्हाला आवाज देणार. स्वतःच्या बापाचं नाव ज्याला माहित नाही ते आम्हाला हिंदू राष्ट्राला आव्हान देणार. हे यांची लायकी. मोठे मोर्चे काढतायत व्हिडिओकडे. मला फोटो पाठवा जरा माझ्याकडे, मला पण बघून दे कसे दिसतात ते. म्हणून एक तुम्हाला सांगायला आलेलो आहे, सगळ्यात सरकारमध्ये आम्ही बसलोय. आता हिंदूंनी संघर्ष करणं सोडून द्यायचं. तुम्हाला जे का आशीर्वाद द्यायचा आहे ना, तुम्ही विधानसभेमध्ये देऊन आम्हाला इथे सरकार आणि मंत्रालयामध्ये बसवलंय, एक लक्षात ठेवा. मी जे काय आज आहे इथे उभा आहे ना, मी नेहमी जसं बोलतो, मी कुठला आमदार आणि मंत्री म्हणून तुम्हाला भेटायला आलो नाही, पण एक हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी इथे आलेलो आहे. म्हणून कसलीही चिंता न करता मरकरजींना सांगित ताट मानाने फिरा, काही चिंता करू नका. सगळं तुमचंच राज्य आहे, भगवानचं राज्य हो. हे थोडी जिहाद्यांचे आहे, हिरव्या सापांचं थोडी राज्य आहे. मलाही बघून दे आमच्या मंदिरावर कसे हिरवी चादर टाकतात, बघून दे कुठल्या ढोंगणा खालून चादर आणतायत ती, कुठून हिंमत येते त्यांची. म्हणून काही चिंता करायची नाही. एवढंच फक्त एक वाक्य सांगण्यासाठी आलेलं आहे. मरकरजी जे काही व्हिडिओला बोलायचं मी बोललेलो आहे, तुम्हाला त्याच्यावर बसायला लागेल. गावाला 99%